नमस्कार, माझे नाव प्रणाली गणेश राऊतकर. मी या पुस्तकाची गोष्ट सांगत आहे. या पुस्तकाचे नाव आहे खास बक्षीस. या पुस्तकाचे लेखक आहे डॉ. लीला दीक्षित. या पुस्तकाची किंमत आहे 80 रुपये. या पुस्तकात खूप छान छान गोष्टी आहेत. हरीश 7वी पास झाला आणि आईबाबांपुढे मोठा प्रश्न उभा राहिला. हरीशची शिकण्याची खूप इच्छा होती, पण मळणला फक्त 7वी पर्यंत शाळा. रोज एसटीने जायचे. बरोबर डबा घ्यायचा. पावसासाठी छत्री हवी. पाठीवर नेण्यासाठी दप्तर हवे होते. बरोबर डबा घ्यायला. चांगले ड्रेस घ्यायला हवे होते. एवढे पैसे आणावे कोठून? मळणला हरीशच्या बाबांचा शेताचा तुकडा होता. त्यामुळे त्या शेतामध्ये धान्य व पिके पोटापुरते मिळत असे. शेताच्या बांधावर पापडी, घेवडा, भोपळा याचे वेल लावलेले असत. सकाळी टोपली नेऊन ते भाजीपाला तोडून आणत असत. ते डोक्यावर टोपले घेऊन ते भाजीपाला विकत असे. हरीशच्या 2 धाकट्या बहिणी, आजी आजोबा, आई-बाबा, भीमाआत्या अशी 8-10 माणसे घरात आर्थिक अडचण आणत असे. पण हरीशचा बेत पक्का होता. त्याने बाबांना सांगितले, "बाबा, माझ्या शिक्षणाची तुम्हाला चिंता नको. मी पाहतो." "अरे, पाहणार म्हणजे कसा? एवढासा पोर तुला काय तरी कोण देणार काम?" रमाबाई साठे या शाळेतून निवृत्त झाल्या होत्या. त्यामुळे 2री-3रीत त्यांनी हरीशला शिकवलेले होते. त्यांनी बसवता आपल्या मनात शिक्षणाचे बीज पेरले. आपण त्यांनाच विचारायचं. हरीश साठे आजीकडे गेला. अंगणातल्या भोपळ्यावर त्या शांतपणे पुस्तक वाचीत बसल्या होत्या. फाटकाचा आवाज झाला. पुस्तकातली नजर काढून त्यांनी वरी पाहिले. "काय म्हणते तुझी शाळा? संपेल कशी? 7वी पहिला आला म्हणे तू?" "राऊत सर आले होते काल. त्यांनी सांगितलं." "हो बाई, मला तळाला 8वीत जायची इच्छा आहे." "पण कितीसे लांब आहे तळा?" "एसटीने तासात जाता येईल. येथून 100ला मुद्दाम एसटी सुटते. शाळेसाठी पास मिळतो. तुम्हा मुले आणि काही अडचण असली तर मी आहे ना." "बाई, मी तुमच्याकडे काम मागायला आलोय." "आता तुला काम कुठलं देऊ बाबा?" "आहे एक काम, पण तुला कुठले जमेल ते?" "माझा वडीलकर गेला मुंबईला. त्याला नोकरी मिळाली. तिथे माझ्या वडिलांचं शिपण करशील?" "हाताच्या अगदी सोपं आहे पार." "तर मोडायचे शिपण मी करीन बाई." "अरे, पण वाडीचं किती तारी?" "काम असतं, सर्प नाही माडायचा." "झावळ्या पाडणार." "सुपाऱ्या नारळ पडायचे, निरसायचे, परशुसरा न्यायला सांगायचे. गावात त्याच ठिकाणी नारळाच्या भावाचा अंदाज घेऊन यायचा. नाना भानगडी." "बाई, मी शिपण करीन." "रविवारी सरपट फाटा झावळ्यावरील आणि नारळा सुपारीची कोण पाडणार?" "सुपाऱ्या मी पाडतो की. आमच्या घराभोवती आहे की 10 पोपई. आणि मांडायचे हा तो प्रश्न आहे." "पण पाडेकरी बोलावून नारळ पाडून घ्या की."